नाजूक आहे. किती नाजूक आहे. अहो सगळ्यात शीतल असणारा चंद्र आहे, पण चंद्राचे चंद्र किरण सुद्धा तिच्यामध्ये खोकू शकत नाही. त्याच्यापेक्षा जास्त नाजूक असे असणारे तिचे पान आहेत. आणि फळ म्हटले तर हिरवी आहेत. अशी ती वनस्पती आहे. सुषेण वैद्यराज वनस्पतीचा परिचय करत असताना आणखी काही सांगतात महाराज. विशेषत्व आहे महाराज. हनुमंतरायाचं श्रेष्ठत्व वर्णन करत असताना नाथबाबाने सुषेण वैद्यराजाला सांगितलं. सुषेण वैद्यराजाने हनुमंतरायाच्या चरणाला मिठी मारलेली आहे. विशेष असणार कार्य कर्तृत्व करून घ्यायचंय. जा तुझ्या असणाऱ्या चरणाचं वंदन करतो हनुमंतराया. याच्याशिवाय तुझ्याशिवाय हे कार्य कोणीच करू शकत नाही. आणि भैया लक्ष्मणाला उठवण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये. म्हणून धरले दोन्ही चरण. पाय धरले. काय परिणाम झाला ऐका भागवत महाराज. तू आमचा जीव दाता. वा वा वा. चुकविली भवदे बहु बोलले घडे सर्वदा. वा सद्गुरु तत्वता तू आम्हा. सद्गुरु तत्वता तू आम्हा. कोण सद्गुरु? सुषेण महाराज म्हणतात. कुणाला म्हणतात? हनुमंताला म्हणतात. का म्हणतात? सद्गुरु करतात काय? सद्गुरु या जीवाला त्या शिवाची प्राप्ती करून देतात. जीव शिवायची ऐक्यता ब्रह्म समजण्याचं साधन सद्गुरुकडे असते. आणि आज आमची अवस्था काय? आम्ही पाले खाणारे वानर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायच्या. नको ते काही त्या ठिकाणी कसला बंध, कसली भक्ती, कसला राम, कसला देव माहित नाही. पण सद्गुरु तुझी कृपा झाली आणि म्हणून राम आम्हाला भेटला गेला. म्हणून हनुमंतराया तुम्ही सद्गुरु. म्हणून सद्गुरुला शरण आहे. लवकर लवकर आता तुम्ही कार्य करा. हनुमंताला बोलत असताना बाबा सद्गुरु आहात. आणि सद्गुरु या भवसागरात तरफडणाऱ्या जीवाची मुक्तता त्या शिवाशी ऐक्यरूप करून करतात. हा असणारा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने यथरेशेनम या भवसागरातून तरुण घेणार साधन, देवप्राप्तीचं साधन हे संत आणि सद्गुरु करतात. म्हणून धरावे ते पाय आधी आधी. बाकी सगळं सोडावं पण सद्गुरूला शरण लावं. कारण त्यांच्या वाचून सापडे ना सोय, दुसरी सोयच नाही. असं सद्गुरूचं महत्व आहे. असं संतांचं आहे. आणि त्यांचे चरण जरी लागले तर वासनेचे बीज जळून जाय. आणि तेच खरं आहे. जेव्हा वासना संपत्ती तेव्हाच मग राम नामे उपजे आवडी. मग खरं सुख आहे. आणि त्या सुखाला मग सुखा काय येऊ नये ही अवस्था आहे. असं सुख प्राप्त रामनामाची प्राप्ती सद्गुरु तुझ्यामुळे झाली असे असणारे सुषेण महाराज हनुमंतरायाला बोलतात. या ओळीतून आपल्याला नाथबाबाने शिक दिलेला आहे. सुषेण वैद्यराज हनुमंताला बोलतात. मुखी धरावे श्रीराम नाम. राम नाम मुखामध्ये असलं तर सगळ्या कामामध्ये यश येईल. हा विश्वास हनुमंताला आहे. हा विश्वास संताला आहे. आणि म्हणून संत वारंवार कितीही उपदेश करतील, कितीही ज्ञान सांगतील आणि शेवटी काय म्हणतील? नामाप्रते तत्व नाही रे अन्यथा. नाम सगळ्यात मुख्य साधन आहे. मग वाया काही उपयोग नाही. बाकी इतर असणाऱ्या कर्मकांडाचा ते होतही नाही तर त्याला आपण लायक नाही कर्मकांडाला. फक्त तुका हे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो धनी घेत असे. असं हे नाम तू मुखामध्ये घे. म्हणून दादा ताई हे नाम मुखामध्ये असतं
झाल्याशिवाय राहत नाही. हे नाम विसरू नको हनुमंता, मुखात ठेव, तुझा विजय निश्चित आहे. सुशील वैद्यराज हनुमंतरायाला बोलत असताना काय होतंय भागवत